मंडळी जय श्रीराम. आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या उपासना केंद्राच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणाला सर्व वृक्षांची माहिती पुरवतोय. आपल्याला सर्वांना योग्य माहिती मिळावी हा उद्देश आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आपण बघितलं तर वृक्षवल्ली हे वृक्ष असे असतात की इतरांना आपल्या सर्वांना परोपकारी मानलेलं आहे. वृक्षांना परोपकारी मानलेलं आहे. जे इतरांच्या उपयोगी पडतात. सावली देणं असू द्या, आपल्याला समिधा देणं असू द्या, सर्वच पुरवण्याचं काम वृक्ष करत असतात. पक्ष्यांना राहण्यासाठी जागा असू द्या, अशा या वृक्षामध्ये आपल्या सर्वात श्रेष्ठ असा पिंपळ वृक्ष मानलेला आहे. स्वर्णमय वृक्ष म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पिंपळाचं महत्त्व आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात की अश्वत्थ सर्वे वृक्षाणाम, सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ मी आहे, हे स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात. त्याचबरोबर ब्रह्मदेव सांगतात या वृक्षाचं मूळ म्हणजे मी आहे. विष्णू सांगतात या वृक्षाचं खोड म्हणजे मी आहे. महेश सांगतात या वृक्षाची पानं म्हणजे मी आहे. पत्रोपत्रेषु आपण बघितलं प्रत्येक पानावरती सुद्धा सर्व देवता निवास करतात. पिंपळ या वृक्षाबद्दल बऱ्याच जणांना गैरसमज राहतात आणि पिंपळ वृक्षाची पूजा करणं आपण टाळतो किंवा पिंपळ वृक्षाबद्दल अनेकदा गैरसमज होऊन आपण त्या वृक्षाकडे लक्ष देत नाही. परंतु 24 तास ऑक्सिजन पुरवणारा वृक्ष म्हणजे पिंपळ आहे. आपण पाहतो नवनाथ ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथांनी प्रत्येक खेपेला पाणी घालून अदृश्य नागवृक्षाला पाणी घातलं आणि प्रत्येक वेळी सर्व देवतांना प्रसन्न करून घेतलं. तो अदृश्य नागवृक्ष सुद्धा पिंपळच आहे. असा हा पिंपळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पिंपळ फळ आयुर्वेदामध्ये पण पिंपळ फळाचं विशेष महत्त्व दिलेलं आहे. पिंपळ वृक्षाचं विशेष महत्त्व दिलेलं आहे. पिंपळ फळ हृदयाला सबलता देतं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पिंपळाच्या सालीचा चहा साखर आणि गूळ घालून दररोज पिल्यास आपला अशक्तपणा दूर होण्यासाठी मदत होते. ज्यांना थकवा येणं असेल, पायाला गोळे येणे असतील, हा सर्व त्रास दूर होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर दमा वगैरे विकारासाठी सुद्धा पिंपळी म्हणून फळ येतं आणि त्याचबरोबर आपण पिंपळाच्या सालीचं चूर्ण असा काढा बनवून घेतल्यास आपल्याला चांगला फायदा होतो. त्याचबरोबर पिंपळाच्या सानिध्यात आपण अभ्यास केल्यास, पिंपळाच्या सानिध्यात बसल्यास आपल्याला त्याचा फार फायदा होतो. जुन्या काळामध्ये आपण पाहिलं तर आपण अभ्यासाच्या वेळी जुन्या काळामध्ये पिंपळाची पानं अभ्यासिकेत ठेवली जायची. पिंपळाचं पान हे अतिशय शुभ ठरलं जातं. त्याचबरोबर आपली अस्थिरता दूर करून आपल्या स्थिर करणारा वृक्ष म्हणजे पिंपळ आहे. आपण पाहिलं 24 तास बघितलं तर पिंपळाचं पान वारा असू नाही तर नसू हलत राहतं. ते आपली अस्थिरता घेतं आणि आपल्याला स्थिर करण्याचं काम पिंपळ वृक्ष करत असतो. असं हे पिंपळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण पाहतो जुन्या काळापासून प्रत्येक आध्यात्मिक मंदिरांच्या देवालयांच्या ठिकाणी पिंपळ वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर अश्वत्थ सर्वे वृक्षाणाम, अश्वत्थ हा असा वृक्ष आहे की जो जिथं असेल तिथे सर्व देवतांचा निवास असतो. त्यामुळे पिंपळ पूजा ही सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. आपण पाहिलं शनिवारी पिंपळाचं विशेष महत्त्व दिलेलं असतं. शनिवारी आपण जर पिंपळ पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला स्पर्श फक्त शनिवारीच करावा विशेष करून. त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला आपण प्रदक्षिणा कराव्यात, आपल्या मनोकामना बोलून दाखवाव्यात. त्याचबरोबर पिंपळाच्या सानिध्यामध्ये आपल्याला होम विधी करता आला तर तोही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण पिंपळाच्या सानिध्यामध्ये जर आपण हनुमान चालीसा, नंतर आपण पाहिलं तर विष्णू सहस्त्रनामावली, त्याचबरोबर आपण कालभैरवाष्टक अशा पद्धतीनं वेगवेगळी स्तोत्र, नृसिंह स्तोत्र असेल, अशी वेगवेगळी स्तोत्र आपण वाचू शकतो, ऐकू शकतो, पठण करू शकतो. त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. त्याचबरोबर थोडा वेळ तरी आपण मुलांना पिंपळाच्या सानिध्यात नेलं तर त्यांच्या बुद्धीमध्ये कुशाग्र अशी वाढ होण्याची शक्यता राहते आणि निश्चितपणे होतच राहते. त्यामुळे पिंपळाचं सानिध्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला निरोगी बनवण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं होण्यासाठी पिंपळ वृक्ष निश्चितपणे खूप उपयोगी आहे. असं हे पिंपळ वृक्ष आपण पाहिलं तर जर जे मुलं तोत्र बोलत असतात, ज्यांना बोलण्यामध्ये अडखळत असतात, त्यांना सुद्धा पिंपळ वृक्षाचा एक छानसा उपाय त्यांनी सुचवलेला आहे. पिंपळाच्या पानांवरती जर आपण रविवारी गरम दूध भाताचं जेवण दिलं तर निश्चितपणे त्यांचा तोत्रेपणा जाऊन स्वच्छ व्यवस्थित न अडखळता बोलण्यासाठी त्यांना मदत होते. असा हा पिंपळ वृक्ष सर्वोपरी मदत करणारा वृक्ष ठरतो. खरं तर ही वृक्ष नसून आपली वृक्ष देवता आहे. असा हा स्वर्णमय वृक्ष आपण सर्वांनी प्रत्येकाने जिथे जिथे जागा उपलब्ध असेल तिथे तिथे लावावा. आपल्या घराजवळ हा मोठा वृक्ष होणार असल्यामुळं फार घराजवळ नसावा, परंतु ज्यांना शक्य असेल त्यांनी देवालयाच्या ठिकाणी
ज्यांना शक्य असेल त्यांनी शेतामध्ये जिथे जिथे जागा मिळेल अशा ठिकाणी भरपूर प्रमाणात पिंपळ वृक्षाची लागवड करावी, जेणेकरून सगळीकडे शुद्ध हवा मिळण्यासाठी, सर्वांचं आरोग्य नांदण्यासाठी आपल्याला पिंपळ वृक्षाची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर पिंपळ वृक्षाचा फायदाही होणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त पिंपळ वृक्षाची लागवड करा आणि आपली संस्कृती जोपासण्यासाठी मदत करा, जेणेकरून वृक्ष जेवढे लावले जातील तेवढे आपल्याला फायदा होणार आहे आणि पर्यावरणासाठी मदत होणार आहे. कळत नकळत आपण सर्वांनी या पर्यावरणपूरक पिंपळ वृक्षासाठी जास्तीत जास्त आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि ती उपासना वाढीस लागावी, म्हणून आज आपणासमोर पिंपळाची माहिती दिलेली आहे. आपणा सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावा, झाडे जगवा या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त पिंपळाची झाडं लावावीत ही आपणाला विनंती आहे. जय श्रीराम.